जय श्रीराम मित्रांनो, सकाळचे 12 वाजले होते आणि मी निघालो होतो बाहेर, कारण की माझ्या मित्राचा फोन आला होता. बाहेर जायचं होतं आणि गाडी कोणती घेऊ हा विचार चालू होता. मग तेवढ्यात आम्हाला आमचे चिल्ले पिल्ले भेटले. त्यांच्यासोबत थोडी मस्ती करून ए ए ए ए, पप्पी नको घेऊ असं म्हणत मी निघालो माझ्या गाडीकडे. गाडीला चाबी लावली आणि चलो. बाहेरचं वातावरण खूप छान होतं. वातावरण बघत बघत मी याच्याकडे आलो. बघा, हा गाडी घेऊन आलेला होता. आता गाडी पार्किंगला लावायला चाललो होता मी. चल, गाडी वगैरे पार्किंगला लावली. गाडी पार्किंगला लावल्याच्या नंतर नजर पडली गुलेच्याकडे, कारण वाघुलीत आलं आणि गुलेचा चहा नाही पिला असं कधी झालं नाही. चहा पिला आणि आम्ही निघालो आता आमच्या रस्त्याला. पण जायचं कुठं हे अजूनसुद्धा मला कळालेलं नव्हतं. पुढे येताच श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन झाले आणि मधल्या मार्गी मी निघालो रोडवरती. रोडवरतीच येताच इतकी ट्रॅफिक होती की कुठं जायचं मनच नाही झालं. मग चला म्हटलं वाघेश्वरला जाऊ. वाघेश्वर मंदिराच्या समोर आलो आणि गाडी इथे पार्किंगला लावली. गाडी पार्किंगला लावताच नजर पडली आपल्या मोठ्या प्रवेशद्वाराकडे. आतमध्ये येताच मन असं प्रसन्न झालं. आतमध्ये येताच मी आधी वाजवला घंटा. घंटा वाजून आपल्या नंदीच्या कानामध्ये काहीतरी बोललो आणि निघालो आपल्या द्वाराकडे. मंदिरात येताच मन असं शांत झालं, कारण का की आज संडे होता ना, आज कुठेही गर्दी नव्हती. गर्दी नसल्यामुळे आज आमचं साक्षात जवळून दर्शन झालं. दर्शन घेऊन काही मनातल्या गोष्टी सांगितल्या आणि त्यातमध्ये ही पण होती की जो पण माझा ब्लॉग बघल त्याच्या पूर्ण इच्छा पूर्ण होऊ दे. आणि मंदिरामध्ये माझ्यासारखे खूप सारे भक्त मंडळी पण आलेली होती. त्यानंतर भोलेबाबांना बाय बाय करत मी निघालो मंदिराच्या बाहेर. मित्रांनो, आता तुम्हाला पण बाय बाय, कारण की माझा ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.